जिल्ह्यातील ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तीनही लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणातील उमेदवार निश्चित झाले आहेत। जिल्ह्याभरातील तीनही लोकसभा मतदारसंघात 79 उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत। त्यांच्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे। प्रत्येक मतदारसंघात 15 पेक्षा जास्त उमेदवार आहेत। प्रत्येक मतदान केंद्रावर 2 मतदान यंत्र या निवडणुकीला लागणार आहेत। त्यानुसार जिल्ह्यातील 6592 मतदान केंद्रांवर 13,184 यंत्र वापरण्यात येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील तीनही लोकसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीला 66,32,404 मतदार मतदान करणार आहेत। त्यांच्यासाठी 6,592 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे। प्रत्येक केंद्रावर 1,500 मतदारांना मतदान करता येणार आहे। त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एका मतदान यंत्रावर 15 उमेदवारांचे चिन्ह, एक नोटा असा 16 जणांचा समावेश असणार आहे। यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी 24 ते जास्तीत जास्त 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामध्ये यंदा प्रत्येक मतदान केंद्रावर 2 मतदान यंत्र असल्याचं उघड झालं आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कल्याणमध्ये 28, भिवंडीमध्ये 27, ठाण्यात 24 उमेदवार आहे। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, चव अस्सल हापूसची, खास आंबे प्रेमींसाठी आंबे प्रेमींकडून। रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला, गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त, अगदी रास्त भावात आणि हो, होम डिलिव्हरीसाठी सुद्धा उपलब्ध। मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज, सत्यम कलेक्शन समोर, घंटाळी रोड, ठाणे पश्चिम। आजच संपर्क साधा।